तर विद्यार्थी मित्रांनो, तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे नागपूर रेल्वे स्टेशनवर पोहोचल्यानंतर कसं पोचायचं आहे. ओके, कसं पोचायचं त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ आहे. तर बघा, तुम्ही इथं 1 नंबर प्लॅटफॉर्म दिसेल. आता मी वरती आलेलो आहे, खोबवरती, तिथून सांगेल. आणि इकडे दिसेल तुम्हाला हे 8 नंबर प्लॅटफॉर्म. तो तुम्हाला 8 नंबर साईडनं काय करायचं की जायचं आहे. तुम्ही काय करा की 8 नंबर साईडनं जा. मग मेट्रोने कसं जायचं ते तुम्हाला सांगेल मी. इथून जाल तुम्ही या फोबवरनं. आता मी पॉज करतो, 8 नंबरकडे जा. आता 8 नंबरला गेल्यावर तुम्हाला सांगेल की मेट्रो कशी पकडायची ते. हा जो प्लॅटफॉर्म आहे तो एंड ॲक्च्युली 8 नंबर हा खूप दूर आहे. तुम्ही बघाल तर तुम्हाला मेट्रोचा हा दिसेल, ट्रॅक दिसेल इकडे साईडला. आता इथं तुम्हाला जायचं आहे. आता कोणत्या ट्रेनने येतात त्याच्यावर डिपेंड आहे तुम्ही. तर नॉर्मली ट्रेन लागतात ते 4-5 नंबरलाच येतात, ज्या येतात मुंबईवरून येतात किंवा इकडून जर पाहिलं तुम्ही गोंदिया वगैरे पण येत असतात, या साईडनंच येतात. तर या साईडनं तुम्ही काय करा की 8 नंबरला चालले जा. मी या साईडनं बाहेर या. ओके, बाहेर आल्यानंतर ना तुम्हाला सांगेल मी. बाहेर आल्यानंतर तुम्हाला रिक्षावाले वगैरे भेटत असतील. खूप सारे रिक्षावाले आहेत तिथे असतात नॉर्मली 8 नंबरकडनं. हा 8 नंबरचा असा सीन आहे. मला कळेल की आयडिया येईल इथे 8 नंबर प्लॅटफॉर्म. हा 8 नंबर साईडनं बाहेर निघायचं. तुम्हाला लगेच इथं बघाल तुम्ही तर तुम्हाला हे मेट्रो स्टेशन दिसणार आहे इथं. ओके, तुम्हाला इथं पूर्ण याची लाईन दिसणार आहे आणि हे मेट्रो स्टेशन आहे इथे. ओके, हे मेट्रो स्टेशनचा हा आहे. जाण्यासाठी कसं जायचं ते सांगेल. तिकीट वगैरे कसं काढायचं त्याची तुम्हाला माहिती दी. हे नागपूर रेल्वे स्टेशन. इथं हे आहे नागपूरचं रेल्वे स्टेशनचा मेट्रो स्टेशन आहे मेट्रोचा. इथून तुम्ही आत जा. लिफ्ट आहे इथे. ओके, लिफ्ट आहे. लिफ्टनं काय करू शकता तुम्ही जाऊ शकता. तर मी लिफ्टनं वरती जाईन, मध्ये पोचाल तर तुम्हाला इथं तिकिटाकडे काउंटर दिसणार आहे. ओके, आता इथं तुम्हाला सिक्युरिटी चेकअप करतील हे तुमचं आणि तिथे तिकीट काढायचं आहे. आता तिकीट कुठलं काढायचं आहे ते सांगेल तुम्हाला. जाऊन तुम्ही काय करा, डायरेक्टली इथे जाऊन याचं खापरीसाठीचं डायरेक्ट तिकीट काढायचं आहे. इथे जायला लागेल. ओके, आता इथून एंट्री गेट्स आहेत. तुमच्या याच्यावरती एक QR कोड असतो, तो तुम्हाला स्कॅन करायला लागतो आणि तुम्हाला एंट्री करायला लागेल. ती कुठे जायचं आहे, लोकमान्य नगरची लोकल पकडायची आहे. हे सॉरी मेट्रो. तर हे आहे प्लॅटफॉर्मवरती. जर तुम्ही याल तर प्लॅटफॉर्मवरती आल्यानंतरनं तुम्हाला लोकमान्य नगरकडली मेट्रो पकडायची आहे. तुम्हाला इथं आल्यानंतरनं काय होईल की लोकमान्य नगरकरता दिसतील या मेट्रो. इथे विद्यार्थी थांबलेले आहेत, काही जे जाण्यासाठी खापरीसाठी आलेले आहेत ते विद्यार्थी आहेत. ओके, तर तुम्हाला काय करायला की त्याची वाट पाहायला लागेल. तर एक इंटरचेंज आहे तेही सांगेल मी कसं करायचं आहे तो इंटरचेंज. आता ही मेट्रो येईल. आता 30 रुपीज तिकीट आहे खापरीसाठी डायरेक्ट. त्याच्यानंतरनं तुम्हाला काय करायला लागेल, उतरल्यानंतर रेल्वे स्टेशनवर ना जी मेट्रो पकडाल तर तुम्हाला सगळ्यात पहिलं तर सीताबर्डीला उतरायला लागेल. सीताबर्डी एक स्टेशन आहे मेट्रो स्टेशन, तिथं इंटरचेंज आहे तर तिथे उतरायला लागलं. आता आम्ही उतरलेलो आहे आणि तुम्हाला खापरीसाठीचे इथून लागणार आहेत. इथून तुम्हाला खापरीसाठी तर तुम्ही काय करा, कुठूनही एक्झिट करा. तुम्ही याल तर प्लॅटफॉर्म नंबर 4वर याल. आता तुम्हाला याच्यासाठी जाण्यासाठी खाली उतरायला लागेल. ओके, खाली गेल्यानंतर ना तुम्हाला आता लाईन जी आहे तुमची ती जी असणार बघा, इथं ऑरेंज लाईन आहे. आता इथं तुम्हाला दिसेल की खापरीकरता प्लॅटफॉर्म नंबर 2 दिसणार आहे, 2. ओके, त्याच्यानुसार तुम्हाला जायचं आहे. तर याच्यानुसार तुम्ही काही तिकडून येतील, एस्केलेटरने येतील काही लोक इथून येतात. आता तुम्ही काय करायचं, सगळ्यात पहिले तर ऑरेंजचे हे दिसाल, तिथे पाय दिसतील तुम्हाला ऑरेंजवाले. तर ऑरेंज लाईनला तुम्ही फॉलो करायचं आहे. आता कन्फ्युजन होणार नाही, त्यामुळे ऑरेंज लाईन जिथे दिसेल ओके त्याला काय करा की तुम्ही फॉलो करा. तर इथून प्लॅटफॉर्म नंबर 4साठी आहे, खापरीसाठी इकडे जायला लागेल तुम्हाला. ओके, तर हा खापरीसाठीचा आहे प्लॅटफॉर्म. तुम्ही इथे याल तर तुम्हाला डायरेक्ट खापरीसाठीचे ह्या मेट्रो भेटणार आहे. इथून तुम्हाला खापरीसाठीची मेट्रो. मग काही लोक लिफ्टनं वगैरे येतील तर इथून तुम्हाला डायरेक्ट कळता. इथून तुम्हाला काही चेंज नाही आहे.
मी सांगितलं तुम्ही 4वरनं जा आणि 1 नंबर प्लॅटफॉर्मवरती हा जो आहे 2 नंबर सॉरी तिथून तुम्हाला खापरीसाठी मेट्रो भेटणार आहे.